मी माझ्या फाउंडर्सला विचारलं, की जेव्हा तुम्ही हायरिंग करत होता, त्यावेळेस तुम्ही बाकीच्या डेव्हलपर्समधून मला का निवडलं? तर त्यांनी मला एक सिंपल उत्तर दिलं. ते म्हणले, की तुझ्याकडे 2 गोष्टी होत्या. पहिलं म्हणजे एक्सपिरियन्स आणि दुसरं म्हणजे तुझ्याकडे एक एक्स्ट्रा स्किल होती, जी माझी डिझाइन स्किल होती. कोडिंग तर मला येतेच. मला डिझाइन पण खूप भारी येत होतं आणि त्यामुळे त्यांनी मला चूज केलं, हायर केलं, सिलेक्ट केलं आणि ह्यालाच म्हणतात स्टँडिंग आउट फ्रॉम द क्राऊड. तुम्ही स्टँड आउट का होता? तेव्हाच होतं जेव्हा एका 10 लोकांमध्ये एका माणसाकडे अशी स्किल असते जी बाकीच्या 9 लोकांकडे नाही आहे. तेव्हा तुम्ही स्टँड आउट होता. मी लिंक्डइनवरती अप्लाय कुठंच करत नाही. माझ्याकडे रेझ्युमे नाही आहे, माझ्याकडे डिग्री नाही आहे, मी कॉलेज माझं मध्येच सोडलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा मी कसं US बेस्ड स्टार्टअपमध्ये काम करतो. ते झालं कारण की मी स्टँड आउट केलं बाकीच्या डेव्हलपर्समधून. आणि ह्याचे 3 पॉईंट्स आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, बी रिअली गुड ॲट युअर क्राफ्ट. तुमचं जे पण स्किल आहे त्या स्किलमध्ये तुम्ही मास्टर असायला पाहिजे, तुम्ही एकदम भारी असायला पाहिजे. माझ्यासाठी रिॲक्ट जेस होतं आणि डिझाईन स्किल, आणि त्यावरती मी 2 वर्ष, मागची 2 वर्ष झालं त्यावरती मी प्रॅक्टिस करत होतो. प्रॅक्टिस करायचो, प्रोजेक्ट्स बनवायचो, खूप सारे प्रोजेक्ट्स बनवले. त्याच्याने काय होतं, माझी खूप प्रॅक्टिस झाल्याने तुम्ही त्या गेममध्ये वरती जात राहता. बी रिअली गुड ॲट वॉट एव्हर यू आर डुईंग. म्हणजेच एक्सपिरियन्स, की तुमच्याकडे एक एक्सपिरियन्स आहे. माझ्याकडं 1.5-2 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, म्हणून त्यांनी मला हायर केलं. त्याला म्हणतात एक्सपिरियन्स, की भाई ह्याने या स्किलला मास्टर केले, खूप जास्त प्रॅक्टिस केली आहे, म्हणून हा स्टँड आउट करतो. दुसरा पॉईंट जो तुम्हाला स्टँड आउट करतो तो म्हणजे तुमच्या प्रोजेक्टची कॉम्प्लेक्सिटी किती जास्त आहे, तुमचा प्रोजेक्ट किती भारी आहे, किती सुंदर आहे दिसायला, किंवा त्याचा युजर एक्सपिरियन्स किती भारी आहे, हे डिफाईन करतं तुमच्या प्रोजेक्टच्या. ह्या गोष्टी डिफाईन करतं की तुम्ही कसं स्टँड आउट करू शकता. मी काही छोटे मोठे प्रोजेक्ट्स बनवले नव्हते, की टू डू ॲप वगैरे किंवा यूट्यूब, कुठले पण जे तुमचे क्लोन्स असतील, डिझनी क्लोन वगैरे वगैरे, हे जे क्लोन्स असतात ते यूट्यूबवरती भेटतात. ठीक आहे, मग तुम्ही ते क्लोन्स कॉपी करून छापू शकता कुठं पण. मग हे तर फाउंडर्सला, एम्प्लॉयर्सला, हे सगळ्यांना माहिती असतं की यार हा पोरगा यूट्यूबवरती जाऊन ते व्हिडिओ बघून कॉपी करून आला. असे प्रोजेक्ट बनवा जे बाकीच्या लोकांनी बनवले नाही आहेत, जे बाकीचे लोक बनवू शकत नाहीत. बनवू जरी शकले पण ते यूट्यूबवरती नाही आहेत. एक वेगळी कॉम्प्लेक्सिटी आहे त्या ॲपमध्ये. तो माझा प्रोजेक्ट होता एक हॅबिट ट्रॅकर ॲप. आता ह्यामध्ये मी माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह केली होती. मी एक असा ॲप बनवला होता जो माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मला हॅबिट्स ट्रॅक करायचे होते आणि त्यासाठी मला कळलं की अरे हां, मी माझे जे स्किल्स आहेत, जे डिझाईन आणि डेव्हलपमेंट, कोडिंग, या दोन स्किल्स घेऊन मी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि मी त्यासाठी एक ॲप बनवला. ठीक आहे, आणि तो ॲप मी खूप सुंदर डिझाईन केला आणि खूप भारी त्यात कॉम्प्लेक्सिटी ॲड केली, भारी फीचर्स ॲड केले. भरपूर महिने लागले त्यामध्ये, म्हणजे जास्त महिने लागले त्यामध्ये. आणि तो डिफाईन करतो माझी स्किल्स. माझे जे पण स्किल्स होते ते स्किल्स मी घेऊन एका प्रोजेक्टमध्ये टाकले. त्याच्याने काय झालं, आता माझ्याकडे एक स्ट्रॉंग प्रोजेक्ट आहे आणि माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे. ह्या 2 गोष्टींच्या जोरावरती मी तो जॉब क्रॅक केला. तिसरी गोष्ट आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं की मी वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करत नाही, किंवा कॉलेजच्या जोरावरती काहीच नाही केलं आहे, किंवा रेझ्युमे नाही आहे, मी कुठं अप्लाय करत नाही. अप्लाय करण्याचा अर्थ म्हणजे मी असं कुठल्याच वेबसाईटवर जाऊन अप्लाय करून नाही येत, माझा रेझ्युमे टाकून नाही येत. असं मी कुठं पण 500 वेबसाईटवरती गेलो आणि माझा रेझ्युमे तिथं छापून आलो, रेझ्युमे 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 रेझ्युमे. तसं रोबोटसारखं काम करून चालत नाही. मी काय केलं, मी ट्विटरवरती ॲक्टिव्ह असायचो. माझे थोडेफार मी तिथं कनेक्शन्स बनवले होते. मी नेहमी तिथं पोस्ट करत राहायचो, ॲक्टिव्ह राहायचो. ह्याच्याने तुमची एक प्रेझेन्स बनती सोशल मीडियावरती, लोक तुम्हाला ओळखतात. ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन माझ्याकडे आता काय होतं, पहिली गोष्ट एक्सपिरियन्स, दुसरी गोष्ट होती माझ्याकडे कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट, आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्स्टेड ऑफ अप्लाईंग ऑन वेबसाईट्स, आय अप्लाइड वाया DMs. मी डायरेक्ट मेसेज करायचो कंपनीच्या मालकालाच. कंपनीचे, स्टार्टअप्सचे जे फाउंडर्स होते, मी त्यांना डायरेक्ट मेसेज करायचो की हा माझा प्रोजेक्ट आहे, एवढं वेळ झालं मी हे गोष्ट शिकतोय आणि मला असं वाटतंय की मी तुमच्या कंपनीसाठी एक चांगला एम्प्लॉय बनू शकतो. झालं, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. बी रिअली गुड ॲट वॉट एव्हर यू आर डुईंग. हॅव अ रिअली कॉम्प्लेक्स सॉलिड प्रोजेक्ट विच शोकेस युअर स्किल्स. जे तुमचं एक प्रूफ ऑफ वर्क आहे,
ही एक कॉन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात प्रूफ ऑफ वर्क. ठीक आहे, जे एक प्रूफ म्हणून असतं की तुमची ही स्किल आहे आणि त्या स्किलचं प्रूफ हे आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डायरेक्ट मेसेज करा फाउंडर्सला की माझ्याकडे स्किल्स आणि प्रोजेक्ट्स आहेत.